पिंपरी मनपात भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या. अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप, तर काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यावधींपर्यंत वाढल्या. आमदार महेश लांडगेंवर अप्रत्यक्ष टीका. आम्ही बोलायला लागलो तर अजित पवारांची अडचण होईल. अजितदादा अपने गिरेबान में झांक के देखिए. रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांना इशारा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज वरळीमध्ये संयुक्त मेळावा. मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यात मांडलं जाणार. फडणवीसांच्या मुंबईत 6 पेक्षा अधिक सभा, तर अनेक ठिकाणी रोड शो सुद्धा असणार. मुख्यमंत्री फडणवीस आज सांगलीमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्र्यांची पहिली जाहीर सभा. तर इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शोचंही आयोजन. बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या. राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश. उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का, शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला. राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध. भाजपचे 43, शिवसेनेचे 19, तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा यात समावेश. इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 2 जागा. इतके उमेदवार बिनविरोध कधी निवडून आले नव्हते. बिनविरोध निवडून येण्यासाठी 5 ते 10 कोटी दिले. सर्वांचा फोन तपासा, कुणाला कोणता दबाव ते समजेल. संजय राऊतांचा आरोप. बिनविरोध उमेदवारांच्या पक्षावर गुन्हे दाखल करावे. बिनविरोध उमेदवारांच्या पक्षाची नोंदणी रद्द करावी. बच्चू कडूंची मागणी.